हॅलो. या दरम्यान आपण पाहतात नवनिर्वाचित नगरसेवक आणि या कळंबोलीची तोफ आदरणीय श्री रामदास शेवाळे साहेब यांचं शुभागमन झाले. रायगड जिल्हा प्रमुख त्यांच्या समोर आपण पाहता DN मिश्रा साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार इथे आलेले आहे. नक्कीच मी म्हणेल की मराठी माणसाचा मानबिंदू आदरणीय शेवाळे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. नक्कीच नक्कीच आदरणीय साहेबांचा मदत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. रामदास शेवाळे साहेब पनवेल महानगरपालिका नगरसेवक आणि नक्कीच मी म्हणेल अध्यक्ष भीमा कॉम्प्लेक्स व्यापारी संकुल अध्यक्ष जय गगनगिरी सहकारी पतसंस्था या सर्व मान्यवरांचे त्यांच्या समोर आपण पाहतात DN मिश्रा साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. चला विनंती असेल पुन्हा एकदा सर्व संघ मालकांना की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आणि या दरम्यान आपण पाहतात अजून एक दमदार नेतृत्व नगरसेवक पनवेल महानगरपालिका विजय शेठ कानावकर यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. नक्कीच मी म्हणेल की दिल दोस्ती दुनियादारीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि कळंबोली प्रीमियर लीगचे सर्व जनक आदरणीय विजयदादा खानावकर साहेबांचं देखील शुभागमन इथे झालेलं आहे. नक्कीच मी म्हणेल की आज न भूतो न भविष्यता असा दुग्ध शर्करा योग असं म्हणावं लागेल. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस निवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजकांनी जी मेहनत घेतली होती ना त्या मेहनतीचं फळ आज मात्र खऱ्या अर्थाने त्यांना मिळालेलं आहे. आणि आपण पाहतात यानंतर आपण म्हणणार आहोत आपण हिंदू आहोत आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव असं म्हणतात आणि आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही सत्कार करणं हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. तर विनंती असेल आदरणीय नगरसेवक सन्माननीय श्री रामदास शेवाळे साहेबांना की आपण या व्यासपीठावरील आमचे आजचे प्रमुख मान्यवर ज्यांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला असे महाराष्ट्रीय हास्यजत्रा फेम वैभवजी प्रभाकरजी मोरे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नीसह आदरणीय श्री प्रभाकर मोरे साहेबांच्या त्यांचा पण सत्कार करायचा. मायेची उबदार शाल आणि प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करायचा आहे. मी विनंती करतो शेवाळे साहेब यांना की आपण या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री प्रभाकरजी मोरे साहेब इथे आलेले आहेत सहपत्नीसह त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मायेची उबदार शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या कार्यक्रमाची गोड आठवण भेट टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. यानंतर पुढील सत्कार आपण पाहणार आहात. मी विनंती करतो संभाजी राजे भोसले यांना की आपण पनवेल महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक तथा मराठी माणसाचा मानबिंदू आदरणीय श्री शेवाळे साहेबांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. तर विनंती असेल पुन्हा एकदा संभाजी भोसले साहेबांना की आपण मायेची उबदार शाल या कार्यक्रमाची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह आणि
पुष्पगुच्छ देऊन आपण इथे सत्काराचा टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. नक्कीच असं एक महत्व ज्याने नक्कीच मी म्हणेल की मराठी माणसाचा खरा आवाज आता मात्र पनवेल महानगरपालिकेत घुमणार आहे. यानंतर पुढील सत्कारकडे आपण वळूया. रामदेव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी फाळके साहेब यांना विनंती असेल की अजून एक असा दमदार आवाज पुन्हा एकदा आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये गुंजणार आहे आणि आपल्या हक्काचा असा माणूस 24 तास कधी त्यांना कॉल कर संपर्क साधा. मात्र असा आवाज विजय दादा खानावकर यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आदरणीय श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ तथा या कार्यक्रमाची गोड आठवण भेट म्हणून आपण ही त्यांना देणार आहोत. तसेच आदरणीय श्री महेश दादा देशमुख यांना विनंती असेल की कृपया आपण DN मिश्रा साहेबांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. मायेची उबदार शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन आदरणीय DN मिश्रा साहेब त्यांच्या आपण पाहतात प्रभाकर मोरे साहेब यांच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. आणि यानंतर आपण वळत आहोत या संपूर्ण 8 संघाच्या संघ मालकांच्या या सन्मानाकडे. आदरणीय श्री चॅलेंजर संघाचे संघ मालक सागरजी पिलाने आपण कृपया मध्यभागी यायचंय व्यासपीठाच्या. विशाल ढोले या आपण लवकर यायचंय. विनंती असेल शेवाळे बापूंना आपण की आपण आपल्या शुभ हस्ते या संघ मालकाचा ज्यांनी सहभाग नोंदवला सागरजी पिलाने यांच्या माध्यमातून आपण पाहत आहात शेवाळे बापूंच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करतो आहोत. वैशाली 11 संघाचे संघ मालक राहुलजी अधिकारी विनंती असेल विजयदादा खानोकर यांना की आपण राहुलजी यांचा आपण सत्कार करायचा आहे. विजय शेठ खानावकर यांच्या शुभ हस्ते आपण या संघ मालक वैशाली 11 संघाचा महेशजी देशमुख देखील असतील. चला या दरम्यान विनंती असेल हनुमान शेठ चौधर आदरणीय विजय शेठ खानावकर तुमची आठवण काढतायत. तुम्हाला वरती बोलवलंय. संदीप टुबे आपण देखील वरती यायचंय. बबलू शेठ म्हणजे नवनाथ कोळेकर यांना देखील विनंती कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. ओरियन स्पोर्ट क्लब पुढील संघ मालक ओरियन स्पोर्ट क्लब संघ मालक हनुमान चौधर आणि संदीप टुबे. चला विनंती असेल चला संदीप टुबे आणि संघ मालक ओरियन स्पोर्ट क्लब संघ मालक शेळपू आज या संघाने पहिला सामना हरला त्यानंतर त्या संघाने मागे वळून पाहिलं नाही. थेट रहिवासी प्रीमियर लीग संघ या क्रिकेट मध्ये पहिल्या क्रमांक ट्रॉफी ज्यांनी उचलली असे संघ मालक हनुमंत चौधर संदीप टुबे आणि कोळेकर साहेब. विनंती करतो आदरणीय DN मिश्रा साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या संघ मालकांचा आपण सत्कार करणार आहोत. हनुमान चौधर असेल तदनंतर संदीप टुबे जे असतील बबलू कोळेकर असतील आदरणीय DN मिश्रा साहेब. नक्कीच ओरियन स्पोर्ट क्लब या संघाने हा सामना जिंकला पण पडद्यामागून सूत्र ज्यांनी हलवली ते त्रिकूट ते त्रिमूर्ती आता आपण पाहतात व्यासपीठावरती. तदनंतर पुढील सन्मान असेल हंस धोनी टायगर 11 भार्गवदादा 11 विजय भाऊ जाधव यांचा संघ यांचा DN मिश्रा यांच्या माध्यमातून तसेच संग्राम मामा आपणच आहे. आणि नक्कीच बापूंना मी सांगू इच्छितो की आज विजय भाऊ जाधव यांचे चिरंजीव त्यांच्या नावाने हा संघ खेळतो. त्यांच्या मुलाचा आज बर्थडे आहे. नक्कीच थोड्याच वेळ आपण केक कटिंग करणार आहोत. DN मिश्रा साहेबांच्या शुभ हस्ते विजय भाऊ जाधव भार्गवदादा 11 संघाचे संघ मालक यांचा आपण सत्कार होतोय. तदनंतर हंस धोनी टायगर 11 या संघाचा संघ मालक विशालजी ओवाळ साहेब. विनंती असेल आदरणीय विजय शेठ खानावकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सचिनजी बोर्डे असतील विजय शेठ खानावकर यांच्या शुभ हस्ते या संघ मालकाचा सहभाग नोंदवल्याबद्दल एक सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल तसेच या कार्यक्रमाची गोड आठवण भेट आणि सुगंध प्रतीक पुष्पगुच्छ देऊन
सचिन बोराडे साहेब आणि ओवा साहेबांचा आपण सत्कार करतोय. वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 संघाचा संघ मालक वैभवजी जगताप आणि राजूजी लकडे साहेब यांना विनंती असेल कृपया आपण मी विनंती करतो आदरणीय शेवाळे बापू यांना की आपण या संघ मालकांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. मायाची उपदार शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह. यानंतर मराठा वॉरियर्स संघाचे संघ मालक जगदाळे साहेब विनंती असेल आदरणीय प्रभाकरजी मोरे साहेब आणि शेवाळे बापू यांच्या शुभ हस्ते आपण पाहतात मराठा वॉरियर्स संघाचे संघ मालकांना इथे सन्मान केले जाते. आणि यानंतर आपण बोलत आहोत अंतिम संघ मालक SB थंडर आणि SB थंडर्स. कारण मला काल बऱ्याच लोकांनी विचारलं, आज देखील बरेच विचारलं की SB थंडरचा फुल फॉर्म काय आहे. तर SB थंडर संघाचा फुल फॉर्म आहे शेवाळे बापू. आणि नक्कीच श्रीकांतजी फाळके असतील आणि बापू असतील या सर्वांच्या मालकीचा हा संघ आहे. विनंती असेल प्रभाकरजी मोरे साहेब, विजय शेठ खानावकर, डी मिश्रा साहेब आणि शेवाळे बापू यांच्या शुभ हस्ते या संघ मालकाचा आपण इथे सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार करणार आहोत. तर सहभाग नोंदवल्याबद्दल टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूया SB थंडर शेवाळे बापू 11. नक्कीच या दरम्यान मी विनंती करतो आदरणीय संभाजी भोसले साहेब यांना की आपण संतोष पाटील सर यांचा देखील आपण इथे सत्कार करणार आहोत. संतोष पाटील सर यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. संभाजीराजे भोसले यांच्या शुभ हस्ते तसेच श्रीकांतदादा फाळके मायाची उपदार शाल आणि सुगंध प्रतीक पुष्पगुच्छ. यानंतर मी विनंती करतो आदरणीय श्री संभाजी चव्हाण साहेब यांना की आपण डॉक्टर कामिनी अधिकारी यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. डॉक्टर क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजेच डॉक्टर कामिनी अधिकारी. विनंती असेल संभाजी चव्हाण यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. वैशाली 11 संघाच्या संघ मालक आहेत म्हणजे मालकीन बाई आहेत त्या कामिनी अधिकारी मॅडम. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सत्कार करूया. तदनंतर बालाजी इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका पूनम तावरे. दरम्यान पुढचा सत्कार आपण पाहणार आहोत आदरणीय धुमा साहेब यांचा. धुमा साहेब आणि तावरे साहेबांचा आपण सत्कार पाहणार आहोत. यानंतर मी विनंती करतो आदरणीय उल्हास शेठ कलाटकर यांच्या शुभ हस्ते आपण धुमाळ साहेबांचा आपण सत्कार करणार आहोत. यानंतर यापुढे सत्कार आपण पाहणार तावरे साहेबांचा. श्रीकांतजी फाळके साहेबांना विनंती असेल की आपण तावरे साहेबांचा देखील सत्कार करायचा आहे. यानंतर मी विनंती करतो संभाजी चव्हाण साहेबांना की आपण कंक साहेबांचा आपण सत्कार करायचा आहे. विनंती असेल सचिन बोराटे यांना. पुढचा सत्कार असेल श्रुती पाटील यांचा. विनंती असेल संभाजी चव्हाण श्रीकांत फाळके यांना की आपण आपल्या शुभ हस्ते संभाजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण पाहतात कंक साहेबांचा आपण सत्कार करतोय. पुढील सत्कार असेल श्रुती मॅडम यांचा.
श्रीकांतजी फाळके रामदास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून श्रुती मॅडम यांचा आपण सत्कार पाहत आहोत. आणि यानंतर नक्कीच ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला असेच सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम आदरणीय श्री प्रभाकरजी मोरे साहेब यांना विनंती असेल की आपण 2 शब्दरूपी आशीर्वाद आपण ते उपस्थित रसिकांना द्यावेत. नमस्कार नमस्कार, मी प्रभाकर बोलते. काय समजलो सगळे उपस्थित मंचावर अधिकारी आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण सगळे इकडे जमलो. फार खूप वर्षाने अगदी लाईव्ह क्रिकेट बघायला मिळालं. फार आनंद वाटला. फार अटीतटीचा सामना होता आणि जो संघ जिंकला आहे त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आणि जे उपविजेते आहेत त्यांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. हॅलो आणि खूप खूप धन्यवाद. मला या कार्यक्रमाला तुम्ही बोलवून माझा जो आदर सत्कार केलात, मी सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद. आणि मेन विशेष करून मला एक कौतुक करायचं आहे. कॉमेंट्री बोलणार आहे, बापरे, म्हणजे आम्हाला पाठांतर करून सुद्धा 2-2 मिनिटांनी चुकायला होतं, पण हे कधी एक शब्द चुकत नव्हते, नॉनस्टॉप बोलत होते. तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप खूप इंटरेस्टिंग कॉमेंट्री होते आणि फार फार शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. अच्छा धन्यवाद प्रवीण वा. आणि खूप खूप धन्यवाद महेश देशमुख, आमचे खास मित्र आहेत. त्यांच्यामुळे आज मला इकडे येण्याची संधी मिळाली. आज साहेबांची सगळ्यांची आज आमची पहिली ओळख झाली. खूप खूप धन्यवाद देतो सगळ्यांना. आणि पुढील सगळ्या तुमच्या होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमाला माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काय समजले. थँक्यू व्हेरी मच. चालू तुम्हाला नाचावं लागेल आता. हां मला काही नाही. हां माझी ओरिजिनल शालू आलेली आहे, म्हणजे कोणाला काय डाऊट असेल तर आताच विचारून घ्या. कारण अनेक जर मला विचारतो तुम्ही शालू कोण, तर हल्ली काय करतो स्वतःच्या शालूलाच घेऊन फिरतो सगळीकडे, टेन्शन राहत नाही. वगैरे रेडी आ जाओ. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, बुगडी नाही आणली रुसू नको, नाचा आणली मैना आणली रुसू नको मैना, शालू झोका दे गो मैना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद साहेब. आपलं प्रेम आपला आशीर्वाद असाच आमच्या सोबत राहावं. आणि यानंतर मी विनंती करतो नक्कीच आदरणीय श्री शिवाजी बापू यांना की आपण आपले शब्दरूपी आशीर्वाद उपस्थित रसिकांना द्यावेत. रोडपाली रहिवासी प्रीमियर लीग 2026 याचे आयोजक आहे रामदास शेवाळे प्रतिष्ठान, संभाजी भोसले आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या ह्या कार्यक्रमाच्या आज बक्षीस समारोहाच्या निमित्तानं आत्ताच आपल्याला ज्यांनी मनोगत ऐकले ते प्रभाकरराव मोरे, आमचे मित्र विजयजी खानावकर, व्यासपीठात सर्वच आयोजक उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक चांगला कार्यक्रम या सर्वांनी शेवाळे प्रतिष्ठान असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल आणि संभाजी भोसले या तिघांचे मनापासून कौतुक करतो. कारण एक चांगलं नियोजन आपण या रोडपालीकरांसाठी आपण केलं त्याबद्दल खूप खूप आपलं धन्यवाद. ज्या ज्या क्रिकेट रसिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला, ज्या खेळाडूंनी भाग घेतला त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे हरलेत त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. पुढच्या वेळेला त्यांनी जिंकण्याचा मानस करावा असं आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो. आयोजकांना एक विनंती करूया आपण की राजकारणामध्ये आरक्षणामुळे महिलांना ही मिळते, संधी मिळते, पण इथे मला वाटतं इच्छुक महिला भरपूर आहे. आपण महिलांसाठी पण एक छोटीशी मला वाटतं स्पर्धा भरवली तर त्या महिला भगिनींना पण न्याय मिळेल असं मला वाटतं आवर्जून. आणि चांगलं सर्वांच्यासाठी एक चांगलं आपण नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अधिक वेळ न घेता परंतु ह्या सर्व ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला आहे त्यांना सांगू इच्छितो, आपण जसं क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येता तसं एक सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये
एकत्र येऊन आपल्या भागाची, आपल्या या परिसराची काही सेवा करता येईल का, परिसराची करता नाही आपल्या सोसायटीची काही सेवा करता येईल का, हे मला वाटतं सर्वांनी मानस करावा. एवढंच आजच्या या शुभदिनी सर्वांना सांगतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा या मॅचच्या निमित्तानं जे जिंकलेत, जे हारलेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आपला शब्दरूपी आशीर्वाद दिलेले आहेत. तर यानंतर आपण ऑफिशियल सत्काराकडे. तर पहिल्यांदा विनंती असेल, नक्कीच आज आपण पाहिलं की आपले सर्व मान्यवरांनी आपल्याला खास कौतुक केलं. असे आमचे सर्वांचे गुरुवर्य प्रवीण अर्जुन सर यांचा आपण सत्कार करणार आहोत. विनंती असेल प्रभाकरजी मोरे साहेब आणि शेवाळे बापू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मराठीचा एक बुलंद आवाज, नक्कीच काही दिवसांपूर्वी आपण बेंगलोर इथे हा आवाज ऐकला होता, कळंबोलीचा आवाज आज महाराष्ट्राच्या अटके पार ज्यांनी नेला असे तुम्हा सर्वांचे गुरुवर्य प्रवीण अर्जुन सर. आपण पाहत आहात प्रभाकरजी मोरे असतील, तसेच शेवाळे बापू असतील, नारायणजी पिलाने असतील, या सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे पाहत आहात. त्यानंतर पीटीसी लाईव्ह, नक्कीच घर बसल्या मात्र नक्कीच ज्यांनी आपल्या पीटीसी लाईव्हचे देखील किरण दळवी असतील, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. चला लवकर. पीटीसी लाईव्ह किरण दळवी सर. मी सांगू इच्छितो मोरे साहेब की कळंबोलीचा हा अजून एक असा एक व्यक्तिमत्व आहे, जवळपास 3.5 लाख सबस्क्राईबर या चॅनलला आहेत त्यांचे. आणि असेच किरण दळवी, नक्कीच देशाविदेशामध्ये ज्यांच्या चॅनल पाहिलं जातात असेच किरण दळवी सत्कार घेतोय. त्यानंतर आमचे स्कोरर हमजा. विनंती असेल संभाजी चव्हाण यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. तर आणि यानंतर अनिकेत पाटील, मंडप डेकोरेटर्स. अनिकेत पाटील, चला आपण यायचंय मंडप डेकोरेटर्स. नक्कीच आपण पाहत आहात की एक मुख्य व्यासपीठ आणि 8 शामी आणि ज्यांनी उभारले, नक्कीच आणि प्रेक्षकांची जी नक्कीच मी म्हणेल की चांगली व्यवस्था केली बसण्याची, असेच अनिकेत पाटील अजून एक मोठं नाव, मराठी व्यावसायिक, मराठी पाऊल पडते पुढे असं अनिकेत पाटील, रोडपल्लीचा गावचा एक हिरा. विनंती करेन महेंद्र जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे. त्यानंतर आणि यानंतर ज्या सत्काराशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, अर्थातच आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं सूत्रसंचालन आणि त्याचबरोबर गुणलेखन आणि कॉमेंट्री देखील आपण ऐकली, योगेशजी वाघ. मी आदरणीय शेवाळे बापूंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते योगेशजी वाघ यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. यथोचित स्वागत आणि सन्मान. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, पारितोषिक वितरण सोहळ्याचं, त्याचबरोबर आज संपूर्ण दिवसभर ॲज अ स्कोरर आमच्या समोर जुळले गेले आणि ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला ॲज अ कॉमेंटेटर म्हणूनही योगेश वाघ यांनी आपलं योगदान दिलं. आणि यानंतर आपण आणखीन एक सत्कार केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. अर्थातच या संपूर्ण स्पर्धांचं योग्य आयोजन, नियोजन आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यांनी आम्हाला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं, एकदा दीपकजी कस्तुरी सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मी रामदासजी शेवाळे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ या ठिकाणी करायचा. मित्रांनो, या मैदानावरच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान असतं आणि ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेलाही आपण पाहिलं तर खूप मोठं योगदान मिळालं, दीपकजी कस्तुरी या सरांचा मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती. आणि पुढील कार्यक्रमासाठी मी पुन्हा एकदा योगेश वाघ यांना आमंत्रित करतोय. तर या स्पर्धेचं अंतिम पारितोषिक वितरण, कारण मान्यवरांना पुढील कार्यक्रमासाठी देखील जायचं, आपण थेट अंतिम पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय. फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर खरं तर ज्यांच्या कल्पक, कुशल आणि एका नेतृत्वाखाली, कल्पक नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहिली. अर्थातच आमचे सर्वांचे आदरणीय संभाजी भोसले सरांचा मात्र आपण हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करत आहोत. यावर्षी मी मगाशी देखील म्हटलं, समालोचनातही
म्हटलं की एक स्वप्न पाहणे, मी आदरणीय प्रभाकरजी मोरे सरांना, रामदासजी शेवाळ साहेबांना, त्याचबरोबर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना आणि DN मिश्रा साहेबांना, सर्व मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय संभाजी भोसले सरांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान. कारण तुम्ही एखादं स्वप्न पाहावं, एखादी संकल्पना तुम्ही आखावी आणि ती संकल्पना उतरवण्यासाठी या व्यक्तिमत्वानं अहोरात्र मेहनत करत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, असं हे दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण ही स्पर्धा पाहिली. यानंतर मेगा फायनलचा तर मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक आपण वितरित करूया. मी मोरेताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच, खरं तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आपला संघ फायनल मध्ये जावा आणि त्या फायनल विजेत्या संघामध्येच माझी कामगिरी सर्वोत्तम असावी. तर मोरेताईंना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं. मित्रांनो, या खेळाडूबद्दल मी एवढंच म्हणेन की या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये आज सकाळी आला, लढला, जिंकला आणि मेगा फायनलचा तब्बल या स्पर्धेतला तिसरा मॅन ऑफ द मॅच ज्याला पटकावला सागर दरेकर करतोय मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच. 2 षटकं, 9 धावा, 3 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी आणि फलंदाजीमध्ये 20 धावा महत्वपूर्ण. सागर दरेकर, मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा सागर दरेकर, क्रिकेटिंग करिअर मध्ये तब्बल 3 बाईक आतापर्यंत त्याच्या नावावरती आहेत. आज इतिहास रचला जाणार का? कळंबोली क्रिकेट मधला हा असा खेळाडू की ज्याच्या नावावरती आतापर्यंत 3 टू व्हीलर बाईक आहेत. यानंतर आणखीन एक सत्कार आपण या ठिकाणी निश्चितच करतो आहोत. डॉक्टर कामिनी अधिकारी मॅडमांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मोरे मॅडमांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपलं आद्य कर्तव्य. आणि हा शुभ सन्मान खरं तर बापूंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की पुढच्या वेळेला महिलांनाही तितकंच या ठिकाणी प्राधान्य द्या आणि कदाचित आमच्या आयोजकांनी ही गोष्ट देखील उचलून धरलेली आणि येणाऱ्या एडिशन मध्ये, येणाऱ्या पर्वामध्ये आपल्या महिलांचं क्रिकेटही या मैदानावरती पाहायला मिळेल. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक जात आहे. खरं तर या खेळाडूचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या सपत्नीसह जर तुम्ही आलात तर आणखीन चांगलं होईल. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण विनंती करूया नारायण शेठ पिलाने साहेब आणि शहाजी गायकवाड साहेबांना विनंती असेल की या आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, खरं तर वहिनींची परवानगी मिळते म्हणून आपण मैदानावर, त्यामुळे सपत्नीक जर आपण आलात तर आपलं स्वागत आहे. अतुल बागल ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. घरून परमिशन मिळणं गरजेचं आहे. आज मोरे सरांना परमिशन मिळाली आहे आणि आज अतुल देखील संपूर्ण परिवारासह या ठिकाणी. आणि दोनही मान्यवरांना विनंती आहे की आणि निश्चितच येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आजच क्या बात आहे, आजच त्यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी देखील आहे. सगळ्यांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या दिवशी देखील हा खेळाडू मैदानावरती आहे. हे आहे, एखादा खेळाडू यशस्वी होतो त्या पाठीमागचं हे सॅक्रिफाईस आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्याला सपोर्ट करणं, त्यानं स्वतः मैदानावरती परफॉर्म करणं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर निश्चित या त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाज मी सचिनजी बोराटे आणि शिंदे काका या मान्यवरांना विनंती करतो. सन्माननीय महेंद्रजी जाधव साहेब आणि सचिनजी यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आपण सन्मानित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, खरं तर या खेळाडूला एक वेगळी उपाधी आपण नेहमीच म्हणतो, अ मॅन विथ अ गोल्डन आर्म. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेतील गोलंदाज ठरतोय, अर्थातच या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय विक्रांत शिंदे.
या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. चला विक्रांत शिंदे आपल्याला या ठिकाणी सन्मानित केला जाईल या संपूर्ण स्पर्धेतील. तर या ठिकाणी चला विक्रांतचा टीममेट जर कोणी असेल, विक्रांतचा टीममेट अथवा कोणी फॅमिली मेंबर फ्रेंड्स कोणी असेल तर सुमितजी मुंडे यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज विक्रांत शिंदे आणि सुमितजी यांनाही विनंती असेल उत्कृष्ट गोलंदाजाची स्पोर्ट्स बायसिकल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आदरणीय सुमितजी यांनाही विनंती असेल. चला गोलंदाजीमध्ये आता सकाळी सकाळी वर्कआउट साठी स्पोर्ट्स बायसिकल देखील मिळालेली आहे, त्यामुळे आणखीनच विक्रांतचा खेळ बहरणार यात थिळमात्र शंका नाहीये. या स्पर्धेतला मॅन विथ द गोल्डन आर्म अर्थातच सर्वोत्कृष्ट गोलंदाज एक फोटो सेशन या ठिकाणी जरूर होत आहे. हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, एखादी मोठी स्पर्धा आपण खेळावी, त्या स्पर्धेमध्ये आपला सर्वोत्तम खेळ राहावा. आज विक्रांतचं स्वप्नपूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज खरं तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवरांना मी सांगू इच्छितो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 12 चेंडूत युवराज सिंगने अर्धशतक झळकावलं, परंतु हा खेळाडू आहे ज्यानं पहिल्या उद्घाटनपर सामन्यामध्ये हा विक्रम मोडीत काढत तब्बल 11 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. भावेश उलवेकर आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी गौरवजी शिंदे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जर या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांना विनंती आहे की या त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज भावेश उलवेकर, खरं तर या खेळाडूवरती विश्वास दर्शवला होता हर्षोधनी टायगर्स या संघ मालकांनी. स्वप्न एका पावलाने थोडंसं राहिलं, यावर्षी प्रयत्न जिकरीचे होते, पुढच्या वर्षी यश आपल्याला मिळो ही सदिच्छा. एकूण 11 चेंडूंमध्ये 50वा विक्रम त्याच्या नावावरती आला आणि या स्पर्धेमध्ये त्याने विक्रम केले. यानंतर या संघाचा उपविजेता पदाचा मानकरी अर्थातच द्वितीय क्रमांक पटकावणारा संघ आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन. अर्थातच आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब, विजयजी खानावकर साहेब, सन्माननीय DN मिश्रा साहेब आणि त्याचबरोबर हास्य जत्रा फ्रेम अर्थातच प्रभाकरजी मोरे सरांना विनंती असेल आणि मोरे वहिनींनाही विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उपविजेता संघ अर्थातच द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली अर्थातच भावेश उलवेकरच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा अर्थातच संघ ठरला टायगर हंसोदने टायगर 11. संपूर्ण स्क्वॉडला विनंती आहे की आपण यायचं आहे ही ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. संपूर्ण स्क्वॉड 13 खेळाडूंचं. चला संघ मालकही आपणही यायचंय. संघ मालक विशालजींना विनंती असेल, संघ मालक आपण ट्रॉफी कलेक्ट करायचे मान्यवरांच्या हातून आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण फोटोग्राफीसाठी पोज या ठिकाणी करायचे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेचा उपविजेता संघ हंसोधोनी टायगर 11 संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ. चला संघ मालक, प्रत्येक संघानं एक स्वप्न उराशी बाळगलं. या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळताना प्रत्येकानं स्वप्नपूर्तीचं स्वप्न पाहिलं आणि ही स्वप्नपूर्ती यावर्षी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरताना आपण या ठिकाणी पाहतोय. गणपती बाप्पाचा जयघोष, खेळाडूंमध्ये उत्साह जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आणि गेली 2 दिवस ज्याची आपण खरं तर उत्कंठा सर्वांना लागली होती
मी आदरणीय प्रकाशजी जगदाळे साहेबांना विनंती करतो की आपण थोडंसं पुढे यायचं आहे. प्रकाशजी जगदाळे साहेब आपण यायचं आहे. खरं तर खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक पारितोषिकं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. बक्षीस स्वरूपामध्ये भरपूर काही आपण पाहिलं, परंतु आदरणीय प्रकाशजी जगदाळे साहेब यांनी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला जवळपास 1.25 लाख रुपयापेक्षाही जास्त किमतीची 2 व्हीलर बाईक या ठिकाणी उपलब्ध करून दिली. इतर सर्व सन्माननीय पाहुणे आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्यासाठी मात्र आपण प्रकाशजी जगदाळे साहेब आणि इतर सर्व सन्माननीय पाहुणे, मित्रांनो एक आवाज आला पाहिजे. कोण असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू? कोण असेल? एक आवाज आणखीन एकदा येऊ द्या. मित्रांनो त्यानं ओळखलंय, होय सागर दरेकर, बाईक नंबर 4 लोडिंग आणि 4थ्या बाईकचा मानकरी ठरलाय आपल्या क्रिकेटिंग करिअर मध्ये. मित्रांनो या खेळाडूनं अनेक मैदानं गाजवली आणि कळंबोलीचं नाव सातत्यानं ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या खेळाडूचा खेळ अप्रतिम राहिला प्रत्येक सामन्यामध्ये. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये संघाचा पराभव त्याच्या जिवारी लागला आणि तिथून या बहादूर पठ्ठ्यानं मागे वळून पाहिलं नाहीये. असंख्य अडचणींवरती मात करत हा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये आला. एक पराभव, परंतु त्यानंतर विजयाची नांदी या संघानं लावली. फटाक्यांची आतषबाजी, 4 सामन्यांमध्ये 3 मॅन ऑफ द मॅच आणि या संपूर्ण स्पर्धेची सागर बरोबर आपण संपर्क साधूया. आपल्याला आवडेल सागरला ऐकायला. फोटो सेशन होईल आणि त्यानंतर आपण सागरशी संपर्क साधणार आहोत. फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी जरूर केली जाते. सागर, उद्याच्या पेपरची हेडलाईन आपल्याला सागर 2 व्हीलर बाईकवर बसलेला जरूर पाहायला मिळेल. सागर 2 व्हीलर बाईक मिळाली. या स्पर्धेमध्ये संघ आला, पहिला सामना हरला. वाटलं होतं, आत्मविश्वास होता या बाईकवरला बसण्याचा बहुमान तुला मिळेल. आणि काय सांगशील पहिला सामना हरल्यानंतर आणि त्यानंतर जिंकत गेल्यानंतर कसं वातावरण आणि संघ मालकांचा कितपत विश्वास होता? आमचा टीम एकदम बॅलन्स टीम होती सगळे, कारण सगळे पेपरवरती एकदम स्ट्रॉंग टीम आमची दिसत होती. पहिला सामना हरल्यानंतर आमचा कॉन्फिडन्स थोडासा हे झाला, लूज झालेला, पण आमचा पूर्ण विश्वास होता पूर्ण टीमवरती की आम्ही पूर्ण मॅच जिंकून फायनल मारू. निश्चितच आणखीन एक सर्वाधिक महत्वाचा, कारण बाईक घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मी हा प्रश्न विचारतो, या बाईकवर पहिल्यांदा बसण्याचा मान कोणाला मिळेल तुझ्यासोबत? नक्कीच माझे इथं मित्र आहेत त्यांना बसण्याचा. मित्रांचं नाव घेतलंय, घरचे आता उद्यापासून खेळायला पाठवतील का? पाठवतील, ते पण मॅच बघत असतात, कारण कंटिन्यू प्रत्येक मॅच माझी बघत असतात ते. निश्चितच सागर, आणखीन एक शेवटचा प्रश्न. आतापर्यंत 3 बाईक होत्या, 4थी बाईक पार्किंगची व्यवस्था करून ठेवली आहे का? नक्कीच करून ठेवलेली. आणि सागर दरेकर किती बाईकवर थांबणार की कंटिन्यू चालू राहणार? बघू आता, कंटिन्यू चालूच राहील, नशिबात असेल तर भेटेल, बघू. तर हे होते सागर दरेकर. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, अर्थातच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी. आणि त्यानंतर संपूर्ण आमच्या मान्यवरांना, आयोजक समितीला आणि सर्वांना विनंती असेल, या स्पर्धेचा विजेता संघ अर्थातच ओरियन स्पोर्ट्स क्लब, या संपूर्ण स्क्वॉड आणि संघ मालकांना विनंती आहे की आपण यायचं आहे. आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची ट्रॉफी आणि स्पर्धा अर्थातच चॅम्पियन संघ ठरतोय. या दरम्यान सन्माननीय अमोलजी झरे साहेब आणि सागरजी पिलाने साहेबांना देखील विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचंय. सागरजी पिलाने साहेब, त्याचबरोबर अमोलजी झरे साहेबांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती यायचंय. आपलंही शुभ असते. मित्रांनो, या स्पर्धा यशस्वी होण्याकरता ज्यांचं ज्यांचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभलं त्या सर्वांचा आम्ही करतो आहोत मनपूर्वक आणि हार्दिक आभार. आणि टीम ओरियन, आपण यायचं आहे मुख्य मंचावरती. हा संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. हनुमंतजी चौधर साहेब, संदीपजी ठुबे साहेब या संघाचे पुरस्कर्ते, त्याचबरोबर सागरजी दरेकर या संघाचे संघनायक आणि आयकॉन खेळाडू, आणि त्याचबरोबर संपूर्ण ओरियन सोसायटी आज या स्पर्धेला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आली आहे.
या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. थोडस मागे व्हायचंय बारका. तर यानंतर आपण संपर्क साधा आहोत मनीष सरांसोबत. मनीष सर या आपण एस बी टेंडर्स त्यानंतर मी म्हणेल की ओरिएंट वॉरियर्स या संघाने बाजी मारलेली आहे. त्यानंतर सर काय तुमची रणनीती होती, फायनलला तुम्ही जिंकलात. धन्यवाद की 4 शब्द बोलण्याच्या संधी दिला त्याबद्दल. सर्वात आधी मी हे जे आयोजन नियोजन करण्यात आलेले होते त्याकरता ओरियन संघातर्फे आम्ही सर्वांचे आभार मानतो. सरांनी जसं सांगितलं की फायनलकरिता काय रणनीती आखलेली होती, तर फायनलकरिता रणनीती होती आमची की प्रथम बॅटिंग करावी. कारण आतापर्यंत जेवढ्या सर्व मॅच झाल्या त्यामध्ये आम्ही माइंड फ्री बॅटिंग करून त्यानुसार आम्ही रन त्यांना रोखलेले होते. यावेळेला नेमकं असं झालं की आम्हाला प्रथम फिल्डिंग देण्यात आली आणि मग त्यावेळेला असं होतं की समोरच्या टीमचे जे 2 प्लेयर होते भावेश शुलवेकर आणि तदनंतर त्यांच्यासोबत ओपनिंग करणारा दुसरा प्लेयर, या दोघांना बाद करणे हेच आमचं लक्ष होते, कैलास. आणि त्यानुसार आमची प्लॅनिंग होती आणि त्या प्लॅनिंगवरती प्रॉपर 100% देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व प्लेयरने केला आणि आम्ही निश्चितच विजय मिळवला. त्याबद्दल ओरियन टीमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. सर एक शेवटचा प्रश्न, आधी अतिशय गमतीचा प्रश्न आहे. आज तुम्ही पार्टी जिंकलेला आहेत, संध्याकाळी पार्टीला कुठे बसणार आहात? संध्याकाळच्या पार्टीचं आज काही नियोजन नाही आहे, पण तरी ओनर हनुमंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जी काय पार्टी आहे त्याचे नियोजन करण्यात येईल. धन्यवाद सर. धन्यवाद सर आणि फार फार आभार. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to Bhargav, happy birthday to you. रहिवासी प्रीमियर लीग 2026 या आयोजकांच्या वतीने तसेच आदरणीय श्री शिवाळे साहेब, आदरणीय श्री विजयदास शेठ खानावकर, तसेच डीएन मिश्रा साहेब आणि संपूर्ण क्रिकेट परिवारातर्फे भार्गवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा कार्यक्रम, ही मालिका इथे संपली, पर्व पहिले इथे संपलं असं जाहीर करतो आणि नक्कीच पुढील पर्वामध्ये याही पेक्षा दिमागदार पद्धतीमध्ये आपण तुम्हा सर्वांना भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.